तर स्पर्धेला सुरुवात होते आजच्या स्पर्धेची खरं तर चौथी रात्रानं पहिलीच मॅच एका साईडला संघ असेल हरिग्राम आणि त्याला फाईट करेल चापेवाडी या दोन संघांदरम्यान तुम्ही ही मॅच पाहता. मॅच 4 षटकांची असेल याच्याकडे लक्ष द्या. आणि पहिलीच मॅच इथे तर सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. मनोज आणि गुरुनाथ ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतो. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहिलं तर गोलंदाज बाबू पारदी हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. कॉम बॉक्समधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. आजच्या रात्रीमध्ये पहिली मॅच अगदी चांगली स्पर्धा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण जाऊया भव्य दिव्य क्रीडांगणावरती. पहिलाच बॉल अगदी ब्लॉकहॉलचा फेकला बाबू पारदीनं आणि जिथे फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम पहिल्याच बॉलवरती केलं. समोर इन ॲक्शन ऑन स्ट्राईक फलंदाज मनोज ऑन स्ट्राईकवरती सज्ज झाला. फुल टॉस बॉल बॅटच्या रडारमध्ये आलं नाही. या रनआउटची देखील संधी होती. नॉन स्ट्राईक एंडवरती जर थ्रो केला असती तर यस पंचांचा इशारा की बॉल बिमारा अतिरिक्त हाईट फॅक्टर जास्त होतं त्याच्या कारणास्तव लगेच अंपायर्सनं दंडित घोषित केला. 1+1 टोटल 2 धाबा ॲड झाल्यात. बॅटिंग करत असताना चाफेवाडी टीमच्या अकाउंटमध्ये आणि संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिला बॉल अगदी चांगली लेंथ लाईन पाहायला मिळाली. सेकंड बॉलवरती थोडंसं लाईन भटकला. अतिरिक्त उचली पाहिल्यानं यस अंपायरचा इशारा की नो बॉल. पुढचा बॉल फ्रीटा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज गुरुनाथ हा फलंदाज तुम्हाला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. प्रहार केला चांगला फटका एक्सिक्यूट केला. चेंडू फाईन रिझनच्या डोक्यावर ठोकलाय. हा ब्रँडेड षटकार. पाहायला मिळालं फलंदाज गुरुनाथच्या बॅटमधून 6 धावेनं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि संघाची धावसंख्या पाहिली तर टोटल 8 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पहिला बॉल अगदी जडमध्ये फेकला. त्याच्यानंतर अगदी चांगला खेळ सध्या मॅचमध्ये चापेवाडी टीम करतोय. कारण की टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि एक चांगला टार्गेट सेट करायचा याच ईर्षेनं सध्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बाबू पारदी हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा क्लासिकल फटका एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू फरार. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या. पण चांगला क्लासिकल फटका होता. फक्त दिशा दिली. टायमिंग मॅच केलं आणि त्याच्यानंतर या बॉलवरती 2 धाबा आल्या. 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. फलकावरती धाबा पाहिला तर संघ डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचला. टोटल 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना चापेवाडी हा संघ जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा बाबू तयार. प्रहार केला. आता चांगला फटका अगदी मिड विकेटला चेंडू जाईल. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. आज चौकार. महाराजांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करूया. फलंदाजी अगदी विस्फोटक केली. सध्या साकारत्या मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ
दोन चौकार एक षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक चांगले योगदान दिलं. 16 धावेचे योगदान सध्या मैदानाच्या आतमध्ये दिला फलंदाज गुरुनाथ नाना. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हा प्रकार बॉल होता. पाचची एज यष्टिरक्षकाला चकवा दिला. चेंडू निघून चालला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप मिळतील 4 चौकार. आपण प्रत्येक षटकामध्ये आपण टीम मीटिंग घेऊ नका विनंती करेन. हरिग्राम टीमला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकामध्ये टोटल 22 धावा आल्या. पण चांगलं स्टार्ट अगदी चांगली फलंदाजी मॅचमध्ये पाहायला मिळाले. गुरुनाथ वैयक्तिक सलग 3 बॉल 3 चौकार एक षटका टोटल आपण गुरुनाथचा विचार केला तर 20 धावेचे योगदान गुरुनाथने या मॅचमध्ये दिला. भरपूर चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये. ओपनिंग ब्लास्ट आणि जर करता सुरुवात हवी होती ना चापेवाडी टीमला ती सुरुवात करून दिली मॅचमध्ये. अजूनही 18 बॉलात बॅकअप कमबॅक करावा लागेल मॅचमध्ये. गोलंदाजी करत असताना हरिग्राम टीमला त्याच्यासाठी विकेट खूप इम्पॉर्टंट असेल. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रवी याचा वापर सध्या हरिग्राम टीमने केला. समोर स्ट्राईकवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला मनोज. हा फलंदाज ऑन स्ट्राईक. लो फुलटॉस बॉल होती. शतरक्षक शर्ट थर्डमॅनमध्ये आणि इथे मात्र जोपर्यंत चेंडूला अडवतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. पण चांगलं क्रिकेट इथे मात्र फलंदाज मनोज साकारतोय. कारण की सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. कारण की दुसऱ्या साईडनं अटॅकिंग क्रिकेटचा नजराना दाखवतोय सध्या गुरुनाथ. विस्फोटक केली साकारतोय मॅचमध्ये नक्कीच चापेवाडी टीमसाठी. वाईट नॉच केलं क्षेत्ररक्षक त्या दिशेनं चेंडू डीपला निघून चालला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी करतील उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावेला पुन्हा एकदा प्राधान्य. पण चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये चापेवाडी टीम करता. टॉस जिंकला त्याच्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती सध्या तरी ठाम फलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाज अगदी चांगला खेळ साकारतो. एका साईडनं अटॅकिंग क्रिकेटचा नजराना तर दुसऱ्या साईडनं थोडंसं डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं ताळमेळ एक चांगली रणनीती मॅचमध्ये चापेवाडी टीमची पाहायला मिळतं. 2 धावेनं संघ पुढे सरकला. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला टोटल 25 या आकड्यावरती. प्रार करण्याचा प्रयत्न सुरू होता. व्यवस्थित पाचच्या रडारमध्ये आलं नाही. इनसाइड आउट खेळला. पॉईंटच्या दिशेने चेंडू चालला मात्र अडवणी होते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये थोडंसं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. 3 चेंडू फेकले गोलंदाज रवीनानं धाबा खर्च केला टोटल 4. अगदी चांगली गोलंदाजी. थोडंसं बॅकअप देतोय हरिग्राम टीमला. हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला खेळला. डाऊन द ग्राउंड ऑफ फटका. क्षेत्ररक्षक वेगाने ती सिंगल कंप्लीट झाली. दुसरे धावेचं धाडस मानस केलं नाही. फक्त एकच धावेनं समाधान मानलं आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 27 या आकड्यावरती. 27 धावा धावपुस्तकावरती. विकेट गमावलं नाहीयेत हे शुभसंकेत असतील चापेवाडी टीमसाठी. मात्र या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करून दिलं रवीना. हरिग्राम टीमला ऑफ साईडला खेळलाय. ताकद इल्लिमेशन कमी क्षेत्ररक्षक हो केली चुकी दिलाय जीवनदान फलंदाज गुरुनाथला आणि आल्या 2 धावा बॅटिंग करत असताना चापेवाडी टीमसाठी. फक्त गुरुनाथला दिलेलं जीवनदान आहे ना त्याची किंमत मॅचमध्ये मोजावी लागेल. कारण की गुरुनाथ सध्या तरी विस्फोटक केली साकारता. तब्बल आपण विचार केला तर 3 चौकार एक षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक चांगला खेळ साकारतं सध्या चापेवाडी टीमसाठी ना. त्या फलंदाजाला जीवनदान दिलंय आमचे विन्या. देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. झडमध्ये फेकण्याचा प्रयत्न तो पुन्हा एकदा मिसफिल्ड. अशा चुका कराल तर कदाचित एक चांगलं टार्गेट सेट करेल पहिल्या सत्रामध्ये चापेवाडी टीम. प्रत्येक खेळाडूला ना चांगले योगदान द्यावं लागतं तेव्हाच तुम्ही मॅच जिंकू शकता. मात्र तुमच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आहे तुम्हाला मॅचमध्ये भरपूर काही सांगून जातील. पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला ना. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली 31 या आकड्यावरती चापेवाडी संघ जाऊन पोहोचला.
खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 22 आला आणि सेकंड षटकामध्ये रवीनं कमबॅक करून दिला. नक्कीच हरिग्राम टीमला फक्त धाबा खर्च केल्या 9 आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही 12 बॉल शिल्लक असतील. सलामीची जोडी तुम्हाला अद्याप एक खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा रीतीनं खेळ राहील. सध्या बॅटिंग करत असताना चापेवाडी टीमचा कशा रीतीने गोलंदाजी साकारली जाईल मॅचमध्ये. हरिग्राम टीमच्या माध्यमातून टॉस सरला प्रथम गोलंदाजी वाट्याला आली आणि गोलंदाजी करत असताना थोडासा प्रेशर निर्माण झाल्याचं कारण असं पहिल्याच ओव्हरमध्ये 22, दुसऱ्या षटकामध्ये 9, टोटल 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचला चापेवाडी संघ. चला पुढची मॅच असेल टॉससाठी इन्व्हाइट करूया पनसवाडी टीम आणि करवली टीम. दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉससाठी या. दुसरी लढत दोन्ही टीम संघनायक आपण येऊन राहा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार, त्याच्यामुळे मी दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉससाठी या. एका साईडला पनसवाडी आणि त्याला फाईट करायला करवले. या दोन संघांदरम्यान तुम्हाला दुसरी लढत पाहायला मिळेल. तर निश्चितच या टॉससाठी शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी आणि विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ निश्चितच करवली टीम यांच्यामध्ये बिग फाईट मॅच असेल. दोन्ही टीमचे कर्णधार जोमा. निश्चितच आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सरचं स्वागत असेल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल शिवतेज क्रिकेट टीम फणसवाडी विपक्ष VRCC या ठिकाणी करवले संघ खेळत असताना पाहायला मिळेल. जरूर मॅचकडे जाऊयात. आमचे निश्चितच मंगेश पाटील सर, पहिली मॅच जबरदस्त जर विचार केला तर एका बाजूला हरिग्राम संघ आणि दुसऱ्या बाजूला यावेळी मात्र फाईट करतो तो म्हणजे बदलापूर परिभागातील एक नामवंत आणि दमदार संघ निश्चितच चाफेवाडी संघ. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस 31 धावा 15.50 सरासरीनं धावा सध्या जमा केला. येणारे 12 बॉल कमबॅक हवा मॅचमध्ये, त्याच्यासाठी विकेटची गरज आहे. सध्या हरिग्राम टीमला तिसरा ट्रम्प कार्ड याचा वापर केला सध्या हरिग्राम टीमनं. गोलंदाज संजय याच्यावरती सध्या विश्वास दाखवला. समोर फलंदाज पाहिलं मनोज. हा फलंदाज स्ट्राईक वरती वारंवार चुका करतोय. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून हरिग्राम संघ अतिरिक्त एक्स्ट्रा धावा खर्च करतो. यस पंचांचा इशारा. वाईट चेंडू निघून चालला. लॉंग स्टॉपला मिळते 4, टोटल आल्यात 5 पंजा. चुका केल्या मॅचमध्ये हरिग्राम टीमनं. त्या चुकाचं तुम्हाला खरं तर भुगतान आज सेकंड सत्रामध्ये भोगावं लागेल. कारण की एक्स्ट्रा जेवढा तुम्ही धाबा एक्स्ट्रा खर्च कराल तेवढा धाबा तुम्हाला सेकंड सत्रामध्ये ना भरपूर मागण्या पडतील. 5 धाबा आल्या तर अतिरिक्त 5 धाब्यानं संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पहिली फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 36 या आकड्यावरती. थोडासा लाईन मिस केला, त्याच्यानंतर यष्टरक्षकाला चकवा मिळाला. क्षेत्ररक्षक देखील होते शॉर्ट फाईनमध्ये, त्याला देखील चकवा आणि चेंडू 4 धाब्यांसाठी चौकार. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. गोलंदाज संजय बाकवास कव्हर केलेल्या क्षेत्ररक्षक टीममध्ये उचलती फेकतील. थोडंसं पब्लिक लेझी क्रिकेट वारंवार चुका करतो हरिग्राम टीम. प्रेशरमध्ये खेळतो सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रेशर तुम्हाला साईडला ठेवावं लागेल आणि नैसर्गिक खेळ आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पेश करावा लागेल. ते होत नाही. वारंवार केलेल्या चुका भरपूर मागण्या पडतील. 2 धाब्याला 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. फलकावरती धाबा टोटल 38 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 38 धाबा धावपुस्तकावरती. समोर फलंदाज मनोज, गोलंदाज तयार. हो अगदी जड मध्ये फेकला परफेक्टली यॉर्कर. हा चेंडू डिलिव्हर केला गोलंदाज संकेतनं. संजयनं हा चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. अशा रीतीनं गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला जर कमबॅक धावेवरती ब्रेक लावायचं ना तर तुम्हाला वारंवार डॉट चेंडू विकेट ही रणनीती ही खरं तर स्ट्रॅटेजी आखावी लागेल मॅचमध्ये.
पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला संजय. समोर पुन्हा एकदा मनोज. पदतालिकेचा वापर केला. लो फुल टॉस बॉल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षणाच्या पासून थोडासा दूर राहिला चेंडू, मात्र तोपर्यंत संधी साधली फलंदाजाने. या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली. एका दाब्याला प्राधान्य दिलं आणि एका दाब्यानं संघ पुढे सरकला. पलकावरती दाबा पाहिला. 39-39 या आकड्यावरती चापेवाडी संघ. पण टॉस जिंकला. फलंदाजीचा निर्णय घेतला सलामीवीर. अद्याप खेळपट्टीवरती भरपूर चांगला खेळ, एक चांगला टार्गेट सेट करायचा या मनसुबाना सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. फटका चांगला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चेंडूला उचलती फेकतील. तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. थोडं संयम ठेवलं या ओव्हरमध्ये आणि मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं जातं. पहिला बॉल थोडासा लेंथ लाईन खराब होती. एक्स्ट्रा 5 दाबाला. त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पानं नियंत्रित अशी गोलंदाजी आपण संजयच्या माध्यमातून पाहता. मागील षटक देखील हरिग्राम टीमसाठी भरपूर चांगलं राहिलं. ज्या षटकामध्ये न आल्या थोडंसं बॅकअप मिळालं. त्याच्यानंतर या षटकामध्ये एक्स्ट्रा 5 धाबा आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साईडला केला आहे. गॅप सलेक्शन करण्याचा प्रयत्न. वेगाने क्षेत्रक्षेत्री सिंग कंप्लीट झाली. दुसऱ्या दाबेसाठी केलाय पलट बार आणि बघता बघता 2 धाबा देखील आता कंप्लीट केला. प्रत्येक धाबेसाठी संघर्ष करतोय. प्रत्येक धाबेसाठी शिरकाव मॅच मध्ये केलं जातं आणि प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. एक चांगलं टार्गेट सेट करायचा, त्याच्यासाठी धावेसाठी मॅच मध्ये संघर्ष करतो. 2 धाबाला 2 धाबेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 42-42 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर हा शेवटचा अंतिम बॉल असेल. तिसरा षटक अंतिम बॉल. कोलवर टप्पाचा होता. खोदकाम केलं. स्ट्रेट ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी. वारंवार चुका केल्या सध्या हरिग्राम टीमनं आणि मिळतील 4 चौकार. बाळूदा भगत टॉससाठी आणि VRCC करवली टीमचा कर्णधार आपण देखील या ठिकाणी टॉस करूयात. आणि त्यानंतर या स्पर्धेचे ऑर्गनायझर अक्षयदादा पाटील यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. निश्चितच कॉम्बॉक्समध्ये या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आम्ही जरूर या ठिकाणी टॉस करतो. एका बाजूला शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी आणि त्यांच्या समोर अगेन्स्ट निश्चितच जर विचार केला तर VRCC करवली टीम यावेळी मात्र टॉस करतायत अक्षयदादा पाटील. तर निश्चितच VRCC करवली टीमने टॉस जिंकलाय जरूर आणि आपला डिसिजन असेल तो मात्र ठिकाणी आम्हाला द्यायचा आहे. बॅटिंग करू. तर निश्चितच बॅटिंगचा डिसिजन असेल VRCC करवली टीमचा आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं गेलं ते म्हणजेच शिवतेज क्रिकेट टीम फणसवाडी टीमला. तर निश्चितच दोन्ही टीम तयार राहायचं. यानंतर नेक्स्ट मॅच त्वरित चालू होईल. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. संतोष हा गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचा अंतिम षटक. पहिलाच बॉल उडवलाय. दिला तडाखा पहिलाच बॉल वरती. इनटू द स्लॉट फेकून दिला. आउट ऑफ द प्लॉट हा षटकार. अगदी चांगलं टायटल सॉन्ग पाहतो. या स्पर्धेचे सर्वे सर्वा या स्पर्धेचे लाडके आयोजक करते आमचे एकच वादा अक्षयदादा पाटील यांच्या नावाचा टायटल सॉन्ग आणि त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा तुम्ही खरं तर पाहता. पहिल्याच बॉलवरती अगदी चांगला फटका एक्झिक्यूट केला, जिथे 6 धाबा चापेवाडी टीमला मिळाल्यात आणि 6 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. 50 धाबा कंप्लीट करत असताना 52 या आकड्यावरती सध्या चापेवाडी. पुन्हा प्रहार केलाय त्या दिशेनं. हो, षटकार नंतर हा चौकार. फलंदाज गुरुनाथच्या पाठमधून
मध्ये पाहायला मिळतं 2 सलामीवर अद्याप एक खेळपट्टीवरती विकेट घेता आलं नाही. हे डोकेदुखी राहिली हरिग्राम टीमच्या वारंवार मिस फील्ड त्याच्या कारण एक चांगलं टार्गेट सध्या सेट करतो मॅचमध्ये चापेवाडी संघ. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा चेंडू चला फाईन रिझम मध्ये. एस पंचांचा इशारा की हा चौकार 4 धाबा. पाप 42 धाब्यांचे केली साकारत. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल आणि इथे मात्र 2 धाब्याचा प्रयत्न. यस दोन्ही एंड सोडणं हे गरजेचं. क्रिकेटमध्ये नवचित्त नियम सातत्यानं आपण पाहिलेत. जेव्हा तुम्ही धाव घेता तेव्हा दोन्ही एंड सोडणं हे गरजेचं असतं. ते झाले नाही. त्याच्यामुळं या बॉलवरती सिंगल आली. एका धाब्यानं संघ पुढे सरकला. पलकावरती धाबा पाहिला तर 61 धाबा धाव पुस्तकावरती. स्ट्राईकवरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाज मनोज. हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. चांगला पटका प्रहार केलाय. हा देखील चेंडू जाईल बाकवास कव्हर लेगच्या डोक्यावरनं. स्टँड अँड डिलेव्हर स्टँड अँड डिस्पॅच. काय फलंदाजी होत्या. दोन्ही साईडनं आक्रमण केलं जातं. स्लॉगरचं षटक यानं अशा षटकामध्ये पूर्णपणे प्रतिप्रहार सध्या चापेवाडी संघ करतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्लोवर बॉल. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. हे करावं लागेल. हे तुम्हाला पहिलं करणं गरजेचं होतं आणि ते चालणे. लेगबाजमध्ये सिंगल आली. एका धाब्याला प्राधान्य दिलं. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 68 धाबा तुम्हाला धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये टोटल 68 धाबा. एक चांगलं टार्गेट सेट केलं चापेवाडी टीमनं कारण की टॉस जिंकला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णयावरती तशी फलंदाजी देखील झाली. टोटल 68 बनवल्या. 69 धाब्यांचा लक्ष. आता सेकंड सत्रामध्ये हा प्रवास हरिग्राम टीमला करावा लागेल. सेकंड सत्र जसा चालू होईल कॉम्बॉक्समध्ये देखील आपण बदल करूया. कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील ते आमचे ज्यांचा आपण सातत्यानं 3 रात्रीमध्ये आवाज ऐकला ते देखील आज आमच्या समेत जॉईन आहेत. नक्कीच प्रवीणजी वाघे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. थँक्यू सो मच. सातत्याने या स्पर्धेमध्ये चांगले योगदान राहिले ते आमचे बोलणं शेठ पाटील यांच्या नावाचा टायटल सॉन्ग तुम्ही पाहिलं. त्यांचं देखील आपण मनापासून लाख आभार व्यक्त करूया की ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनाने या स्पर्धेचं आयोजन सोहळा या स्पर्धेचे लाडके आयोजकर्ते अक्षयदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेला भव्य क्रीडांगण तुम्ही पाहता. मॅच क्रमांक पहिलाच आपण पहिली लढत पाहतो. एका साईडला चापेवाडी टीम आणि त्याला फाईट करतो हरिग्राम टीम. पहिला सत्र पाहिलं प्रवीण तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग भरपूर चांगली केली. टोटल 68 धाबा बनल्या आणि 69 धाब्यांचं लक्ष हा सेकंड सत्रामध्ये ठेवला हरिग्राम टीम समोर. यस कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील प्रवीणजी वाघे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. थँक्यू. तर निश्चितच धन्यवाद मंगेश पाटील. जाऊयात मॅचकडे. या ठिकाणं जरूर चांगली मॅच. एका बाजूला बदलापूर परिभागातील चापेवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्या नेरदुंद्रे पनवेल भागातील या ठिकाणी हरिग्राम संघ खेळत असताना मात्र हे जर विचार केला तर या चापेवाडी संघानं टोटल धावा बनवल्या 38 आणि 69 धाब्यांचं लक्ष यावेळी मात्र ठेवलं गेलं ते म्हणजे हरिग्राम टीम समोर. निश्चितच पाहायचं आहे आजचा विचार केला तर कोणता संघ
सुपर सिक्समध्ये क्वालिफाय होईल. कालच्या नाईटचा विचार केला तर पूर्णपणे हाय लॉट या ठिकाणी आपण पाहिले होते. मौपाडा संघ, भिंगार संघ, कोंडेवाल टीम आणि निश्चितच त्याचा जर विचार केला तर पूर्णपणे या लॉटमध्ये एक सक्सेसफुल संघ ठरला तो म्हणजेच खोपोली परिभागातील व्ही आर ठाकूरवाडी संघ आणि निश्चितच त्या संघाला पॅक केलं होतं आमचे मयूरदादा निरगुडे. निश्चितच कलोते गावचे एक युवा नेतृत्व आहेत आणि निश्चितच तो संघ या ठिकाणी मात्र सुपर सिक्समध्ये क्वालिफाय झाला. मात्र पाहूया तर स्पीडअप करा प्लीज. पंचांचा मात्र या ठिकाणी निर्णय या ठिकाणी आवाज येतो आम्हाला देखील. स्पीडअप करा आणि सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा हरिक्रम टीम. आता जर विचार केला समीकरणाचा तर 24 चेंडू आणि हरिक्रम टीमला बनवायच्या टोटली 69 धावा. निश्चितच या ठिकाणी जर विचार केला तर आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये स्कोररची भूमिका आदर्श यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र केली जाते. आदर्श मॅन फ्रॉम शिरवली यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र आज अचूक स्कोरिंग केली जाते. जरूर पाहूयात या ठिकाणी मात्र 69 धावेंचा पाठलाग करायचा आहे. कालच्या नाईटमध्ये जर आदर्श पाहिले ना तर पहिल्या मॅचमध्ये तब्बल जवळजवळ या ठिकाणं 70+ धावा जमा केल्या होत्या. त्या म्हणजेच खांदा टीमनं आणि एका फलंदाजानं 14 चेंडूमध्ये 51 धावा या ठिकाणी जमा केल्या होत्या. म्हणजे तो त्याचं नाव होतं गुरुनाथ नाईक आणि तो संघ मात्र कुठेतरी शेवटच्या क्षणी परास्त झाला आणि व्ही आर ठाकूरवाडी संघ सुपर सिक्समध्ये क्वालिफाय झाला होता. पहिला बॉल यावेळी निश्चितच हवेत आहे पहिल्या चेंडूवरती. हे काय घडलंय, दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं जातं ना. आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट आणि फलंदाज या ठिकाणी या ठिकाणी चांगलं क्रिकेट, लेझी क्रिकेट आपण पाहता जरूर. मात्र एका टाकाने विचार केला तर पहिल्या चेंडूवरती बाद झाला. यावेळी काय घडलं, फलंदाज पूर्णपणे बीड आणि या ठिकाणी त्रिफलच्छिद बॅक टू बॅक दुसरं विकेट. कार्यकर्ते आहेत आणि जरूर मात्र जर विचार केला तर शिवतेज फणसवाडी संघाला त्यांचा पूर्णपणे फुल सपोर्ट असतो. त्यांच्या मॅचेस असो त्यानंतर पूर्णपणे त्यांच्या क्रिकेट ज्या ठिकाणी ते खेळायला जात आहेत, टीम ज्या ठिकाणी पॅक करतायत त्या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर बबनजी भगत मात्र हजर असतात. हा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो आणि ते देखील आज व्यासपीठावरती आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळी मात्र सरळ बॅटनं व्ही शेपमध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी मात्र सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. पनसवाडी टीम आणि करवले टीम दोन्ही टीमचे संगणक आपण आयोजकांशी संपर्क करा. पनसवाडी टीम आणि करवले टीम चला आपण दोन्ही टीमचे संगणक की आपण आयोजकांशी संपर्क करा. मी विनंती करेन दोन्ही टीमच्या संगणकांना. तर निश्चितच पाहूया खेळपट्टीचा विचार केला तर यावेळी फलंदाज बाद झाला होता अरुण. त्याने अरुणचा विचार केला पहिल्या चेंडूवरती त्रिफलच्छेद अरुणचा केला. गोलंदाजचा विचार केला, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती चाफेवाडी टीमचा सुनील त्यानं मात्र पहिल्या 2 चेंडूवरती चांगले विकेट काढले. मात्र या ठिकाणी पाहायचं पहिला फलंदाज म्हणजेच जो सलामीसाठी आला होता बाबू आणि अरुणला मात्र परतवलंय. आता विचार केला जोडीचा तर प्रवीण ठाकरे आणि नारायण रवी अशी जोडी मात्र मैदानामध्ये आहे. यावेळी काय घडलं, जबरदस्त वेगवान खूप जबरदस्त गोलंदाजी केली जाते आणि या ठिकाणी मात्र पहिल्या षटकामध्ये तिसरा गडी यावेळी मात्र जाणार घरच्या दिशेने आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. रवी ठाकरेचे बॅट चा अंतत्व आहे.
मॅचचा विचार केला तर मॅच कुठेतरी अंगलटी आल्यासारखे वाटते, कारण की पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी 3 गडी बाद झालेत. रवी ठाकरे असेल, त्यानंतर बाबू असेल आणि अरुण देखील, असे तिन्ही नंबर 1, 2, तिन्ही नंबरचे फलंदाज बाद झालेत. आता पाहूयात मिनिट नंबर 4 आणि 5 वरती संतोष आला आणि बॉलिंग ट्रॅक वरती सुनील एक सक्सेसफुल गोलंदाजी करतोय. यावेळी जबरदस्त पंचांकडे अपील केलाय, मात्र बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि निश्चितच या ठिकाणी मात्र जर विचार केला तर डॉट बॉलची सांगता झाली आहे. चेंडू समाप्त झालेत 5. पहिल्या षटकाचा विचार केला, प्रगतीपथावर असताना फक्त 1 धाव आली आहे. प्रवीण विचार केला तर चापेवाडी टीम अगदीच चांगलं प्रदर्शन करतोय ना. चापेवाडी हा संघ कार्तिक 11 चापेवाडी या नावानं सध्या संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. निश्चितच पाहूया, शेवटचा बॉल होता षटकातील आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉल झालाय. चेंडू बॉडीवरती आदळल्यानंतर पहिलं षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी मात्र अकाउंटवरती जमा झाली आहे आणि पाहायचंय या ठिकाणी बनवायच्या होत्या 69 धावा, आली आहे फक्त 1, म्हणजे अद्यापही 68 धावेंचं डोंगर या ठिकाणी उभा करायचं आहे. 18 चेंडू आणि 68 धावेंची गरज आहे. निश्चितच चांगली धून आपल्या माध्यमातून देखील वाजवली जाते. गेले 3 नाईट, आज 4थी नाईट या ठिकाणी मात्र पार पडतीय. जरूर गावदेवी क्रिकेट संघ कानपोले आयोजित सरपंच उपसरपंच ट्रॉफी आणि अक्षयदादा पाटील यांची स्पर्धा. पाहूया या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट, थोडंसं बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता, परंतु त्यानंतर यष्टरक्षकानं थोडीशी चुकी केली जरूर. मात्र त्यानंतर या ठिकाणी विचार केला तर लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी धाव आली आहे. बॅट कट आहे, ठीक आहे, तर बॅट कट यावेळी मात्र काउंट केली जाईल आणि फलंदाज या ठिकाणी जर विचार केला तर नारायणच्या बॅटमध्ये या ठिकाणी 1 सिंगल आली आहे. टोटलचा विचार केला तर धावपटल जाऊन पोहोचलं, ते म्हणजेच 2 या आकड्यावरती कुठेतरी बॅकफुटवरती यावेळी मात्र पाहायला मिळतो हरिग्राम संघ. एका बाजूला जर विचार केला तर बदलापूर विभागातनं या ठिकाणी चापेवाडी संघ खेळतोय. निश्चितच ड्रेसिंग कोड मंगेश जर त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झाला टेनिस क्रिकेटचा किंग, ज्यांना खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त प्रसिद्धी घेतली ते आमचे सानिया डीजेचे प्रोप्रायटर डीजे नितीन यांचं इथे शुभागमन झाला. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. निश्चितच पाहूया, जाऊया मॅचकडे. निश्चितच डीजे नितीन यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. यावेळी पाहूया गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मनोज, दुसरा ट्रम्प कार्ड या ठिकाणी चापेवाडी टीमचा. यस, डेफिनेटली पंच आमच्याकडे वळतील, आमचे ऑफिशियल पंच निश्चितच सुधीर पाटील सर आणि स्क्वेअर लेग पंच अनिल टेंबे सर. जरूर मात्र चांगली पंचांची भूमिका राहिली आतापर्यंत. या ठिकाणी मात्र आमचे लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जातं, ते म्हणजेच या ठिकाणं ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्ह. जरूर मात्र त्यांचे देखील खूप खूप आभार. पाहूया बॉलिंग ट्रॅक वरती मनोज. यस, डेफिनेटली वाईट फेकल्यानंतर फुलर लाईनचा चेंडू होता, लो फुल टच बॉल ला मात्र या ठिकाणी ढकललं गेलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी मात्र आली फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच टोटली 4 या आकड्यावरती. बनवायच्या टोटली 69 धावा आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त आले 4 धावा, म्हणजे अद्यापही भरपूर मोठा डोंगर या ठिकाणी पार करायचा आहे. या ठिकाणी चेंडू हवायचा आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत. यस, डेफिनेटली रनआउटचा खतरा होता, परंतु तो टळलाय आणि या ठिकाणी फलंदाज पॉपिंग रिंगच्या पलीकडे मात्र पोहोचतोय आणि 2च्या मदतीनं जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. आतापर्यंत गडी बाद झालेत, ते म्हणजेच टोटल 3 गडी या ठिकाणी मात्र हरिक्राम टीमचे बाद झालेत. कुठेतरी थोडासा बॅकफुट दिसतोय, परंतु कमबॅक करावाच लागेल. मात्र या ठिकाणी पाहूया गोलंदाजीचं वर्चस्व वारंवार दाखवलं जात आहे आणि तू ममाय या ठिकाणी जर विचार केला तर 2 धावा पुन्हा एकदा कन्वर्ट होतील आणि 2च्या मदतीनं आता संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती मनोजनं विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकी केलेत आणि चांगली गोलंदाजी केली आहे. 6 धावा खर्च केल्यात, 7 धावा खर्च केल्यात.
व्हायचा या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा मनोज. शेवटचा एक बॉल आणि येस डेफिनेटली दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. आणि या ठिकाणी जर विचार केला तर हरिग्राफ टीम टोटली जाऊन पोचली ती म्हणजेच 3 गड्यांच्या नुकसानावरती या ठिकाणी 8 या आकड्यावरती. केला आणि जरूर मात्र ठिकाणी सिंगल शिवाय जास्त मिळणार नाही. चांगली गोलंदाजी राहिली आजच्या या रात्रीमध्ये. निश्चितच चाफेवाडी टीमची जबरदस्त परफॉर्मन्स. आणि मी म्हटल्याप्रमाणे मंगेश या टीमचा ड्रेस कोड पहा काय जबरदस्त आहे. निश्चितच प्रत्येक जर विचार केला तर 12वा प्लेअर देखील ड्रेस कोडमध्ये बसला आमच्या कॉम्बॉक्समध्ये. यावेळी मात्र पाहूया लॉफ केलाय मात्र झेल पकडल्यानंतर. सुपर सुपर सुपर. अगदी प्रत्येक खेळाडूंना चांगलं प्रदर्शन करते या मॅच मध्ये. कार्तिक 11 चाफेवाडी टीमचा भरपूर चांगलं प्रदर्शन राहिला. फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली तर फलंदाजी देखील भरपूर चांगली केली. 4 षटकामध्ये टोटल 68 धाबा बनवल्यानं 69 धाब्यांचं लक्ष. काय फलंदाजी, अगदी चांगली इम्प्रेस केलं पहिल्या मॅचमध्ये. आणि तेवढीच चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला सेकंड सत्रामध्ये कार्तिक 11 चाफेवाडी टीमचे पाहायला मिळतं. निश्चितच कार्तिक 11 चाफेवाडी टीम जबरदस्त परफॉर्मन्स. झेल सुटल्यानंतर देखील मंगेश डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाजाला बाद केलं. यावेळी हवा त्या बॉल पुन्हा एकदा सापला रचलाय आणि यावेळी मात्र जाईल आमच्या डीजे मास्तरांकडे संधी. बाद झाला या ठिकाणं संजयच्या पारीचा अंत. आता जर विचार केला तर जोडी मैदानामध्ये संतोष आणि बाळू अशी जोडी मैदानामध्ये खेळतीये. पाहूयात बॉलिंग ट्रॅकवरती तिसरा ट्रम्प कार्ड बाळा आलाय. जरूर या ठिकाणी 2 गडी बाद केले. रनआउटचा देखील एक फलंदाज बाद झाला. यावेळी मात्र यस जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. जर या ठिकाणी विचार केला तर शॉर्ट मिडआर्म क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. सिंगल मिळाली आहे. सिंगल पेक्षा जास्त काही देत नाहीयेत. वारंवार चांगली गोलंदाजी. निश्चितच कार्तिक 11 चाफेवाडी संघ जबरदस्त परफॉर्मन्स आजच्या नाईटमध्ये. फर्स्ट मॅच एक रफ अँड टफ बिग बॅटल यावेळी मात्र रंगत असताना. मात्र पाहूया समोर आता जर विचार केला तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज बाळा यावेळी मात्र गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर एक धाव खर्च, रनआउट, डायरेक्ट रनआउट, एक धाव खर्च झाली नाहीये. आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर देखील विकेट आला होता. चेंडू बराच काल हवेत आहे. यावेळी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्या ठिकाणी सिंगल डबल चा प्रयत्न होतोय आणि 2 धावा. येस डेफिनेटली नो बॉलचा इशारा पंचांचा. कुठेतरी चुकी केली गोलंदाजानं आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे देखील यावेळी फिरलाय आणि फ्री देखील असेल पुढच्या चेंडूवरती. चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये तर नसतेच मित्रांनो. या ठिकाणी मात्र पाहूया ह्या चेंडूवरती मागच्या चेंडूवरती चुकी केली त्यानंतर या ठिकाणी शिक्षा दिली आहे. यावेळी मात्र मारायचा होता फलंदाज. जर आता ठिकाणी विचार केला तर संजय खेळतोय आणि निश्चितच डावकऱ्याचा संजय मात्र हा बीट झालाय चेंडू. फ्रीडच्या चेंडूवरती निश्चितच या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता मात्र जरूर या ठिकाणी डॉट झाले. चेंडू समाप्त झाले त्या षटकातील 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टोटल स्कोर बोर्ड 13 या आकड्यावरती. येस डेफिनेटली हलक्या हातानं मात्र काय क्रिकेट ठेवलंय कार्तिक 11 चाफेवाडी टीमनं. आणि या ठिकाणी षटक क्रमांक समाप्त झालं. तिसरं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल धावपटलावरती लगावल्या गेल्यात आतापर्यंत टोटल 13. या ठिकाणी आता जमवायचे आहेत 6 चेंडू 56 धावा. निश्चितच आदर्श जर विचार केला ना तर कालच्या नाईटमध्ये मॅच झाली होती. खांदा विपक्ष या ठिकाणं
खांदा आणि पिंपळवाडी अशी ती मॅच होती. पुण्यावरनं तो संघ आला होता आणि त्या संघाला मात्र कुठेतरी वन साईड या ठिकाणी हारावं लागलं होतं. मात्र मित्रांनो, क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. या ठिकाणी कोणताही विजय कोणाचाही होत नसतो. विजय असतो तो म्हणजे क्रिकेटचा. यावेळी पाहायचं रिव्हर्स शिफ्ट अटेंड करण्याचा होता, परंतु फलंदाज यावेळी मात्र सक्सेसफुल राहिलेत. निश्चितच जरूर मात्र फटका मिस झालाय. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती गुरुनाथ. यावेळी फटका हवेत आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. बालू यावेळी मात्र बॅक टू द डगआउट. हे चौथं षटक प्रगतीपथावरती गुरुनाथ. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेटचं पतन आलं. मात्र पाहूया टोटल जर विचार केला, गडी आतापर्यंत बाद झाले ते म्हणजेच हरिग्राम टीमचे 6. निश्चितच कुठेतरी महागडी फलंदाजी झाली आहे मित्रांनो. कुठेतरी बॅकफूटवरती आज हरिग्राम टीम या ठिकाणी मात्र खेळत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर कार्तिक 11 चापेवाडी संघ हा बदलापूरचा संघ मात्र या ठिकाणं आपलं वर्चस्व दाखवत असताना यावेळी लॉफ केलाय. बराच काल चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा सक्सेसफुल जबरदस्त परफॉर्मन्स आणि यावेळी फलंदाज बाद होईल. रमेशच्या पारीचा अंत. आता कुठेतरी जर विचार केला तर मॅच मध्ये जबरदस्त पकड मजबूत. यावेळी कार्तिक 11 चापेवाडी संघाची सिंगल आली आहे. फक्त आणि फक्त सिंगल. इनाईट नंबर 9चा फलंदाज मैदानामध्ये इन झाला. मारुती ज्यानं सिंगल मिळवली आहे. सिंगलच्या मदतीने स्कोअरबोर्ड पुढे सरकला, परंतु कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही या कार्तिक 11 चापेवाडी संघाचा. आणि पायचे टोटलचा विचार केला तर 14 या आकड्यावरती. निश्चितच अचूक स्कोरिंग आमच्या स्कोरर मित्र आदर्श यांच्या माध्यमातून मात्र केलं जातं. डावखुरी हाताचा फलंदाज आता मैदानामध्ये असेल संजय. यावेळी मात्र निश्चितच डायरेक्ट हिट, परंतु येस डेफिनेटली सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने मात्र कोणतंही नुकसान नाही आहे. मॅचचा विचार केला तर मॅच जवळजवळ 99% 100% मॅच या ठिकाणी मात्र चापेवाडी संघाच्या बाजूने जिंकली असेल, कारण की शेवटचा एक बॉल शिल्लक आणि या ठिकाणी बनवायचे 54 धावा हे मात्र होणं शक्य नाही आहे. यावेळी इट इज अ डॉट बॉल आणि मॅच जिंकली ती म्हणजेच कार्तिक 11 चापेवाडी संघानं. आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक या ठिकाणं हरिग्राम संघ अँड विश ऑल द बेस्ट. निश्चितच कार्तिक 11 चापेवाडी टीम.